सर्वांना नमस्कार. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आणि मागील झालेले भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो तिची काळजी घेत होता, पण तिच्या नकळत सगळं करणार होता तिच्यासाठी, पण तिच्यासमोर मात्र कधीच येणार नव्हता. अवघड होता तो, खूप अवघड, आणि त्याचं प्रेम तर त्याच्याहून समजायला अवघड. इथे विरजा त्याला न बघितल्याने, न भेटल्याने, त्याच्याशी न बोलल्याने दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत जात होती. वेड्यासारखी तिची नजर सगळीकडे त्यालाच शोधत असायची. कधी कधी तर तिला तो आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर उभा असल्याचा भास व्हायचा. ती वेड्यासारखी धावत पळत जायची, पण तो मात्र तिथे नसायचा. त्याचा स्पर्श, त्याचा गंध, त्याचा परफ्यूम मात्र त्या लाकडी दरवाजाशी रेंगाळत राहायचा. परत एक नवीन भास. स्थळ विरजाचं घर. वेळ 2 महिन्यानंतर. रात्री 12:30ची. विरजा देवाच्या आठवणीने अंथरुणात नुसती तळमळत होती. आजकाल स्वप्नात येणं पण बंद करून टाकलं होतं त्याने. ना तिला ऑफिसमध्ये भेटत होता, ना बाहेर. ती गेले 1 महिनाभर तासनतास त्याच्या ऑफिसच्या बाहेर त्याची वाट बघायची, की कधीतरी बाहेर जाताना तरी दिसेल, पण कोणी साधं तिला तो आत आहे की नाही ते पण सांगायला तयार नव्हतं. तिने किंजलकडेही देवाईबद्दल विचारायचं ठरवलं होतं, पण किंजलचा स्वभाव बघता तिने तो विचार सोडून दिला. विरजा मनात, का हे मला एवढा त्रास देत आहे? का हे मला माझी चूक सुधारायची एक संधीही देत नाही? मी खरंच एवढी वाईट आहे का, की यांना मला एकदा बघायची इच्छासुद्धा होत नाही? कोणत्या पाषाणाचे बनले आहात देव तुम्ही, की तुमच्या त्या हृदयाला जरासा सुद्धा पाझर फुटत नाही? का असे वागतात तुम्ही देव? का इथे देव असा तर तिथे करण तसा? कित्येक दिवस करणशी बोलायचा प्रयत्न करत आहे, पण मी समोर दिसली की मान फिरून निघून जातो. आज रस्ता अडवून ठेवला आणि बोलले माझ्याशी बोल म्हणून त्याला, तर त्याने चक्क त्याचा रस्ताच बदलला. का हे दोघे असे अडेल तट्टू बनले आहेत? का ऐकत नाही? विरजा आपल्या विचारातच होती की तिला बाहेरून जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तिने दरवाजा जरा किलकिला करून बघितला की तिला चाळीत दारूच्या नशेत धिंगाणा घालणारे घारू अण्णा दिसून आले. दिवसा घारू अण्णांची डालझंग बायको त्यांना खूप छळायची. सारखी त्यांना काही ना काही काम सांगायची. चक्क त्यांच्याकडून 2 वेळचा स्वयंपाक करून घ्यायची. भांडी, केरकचरा, अगदी सगळंच त्यात. एवढं सगळं करून सुद्धा 4 चौघात अपमान करायला मागे पुढे नाही बघायची ती बया. दिवसा बायकोसमोर उंदीर बनून फिरणारे घारू अण्णा रात्री मात्र देशी पिऊन डायरेक्ट सिंह बनूनच घरी परतायचे, आणि जो आपल्या बायकोचा दारूच्या नशेत समाचार घ्यायचे त्याला उपमान असायची. ते बघून विरजाला नेहमीच आश्चर्य वाटायचं की ह्यांच्याकडे एवढी हिंमत, पॉवर येते कुठून? आता पण ते चाळीच्या मधोमध उभे राहून आपल्या हिडंबेला शिव्यांची लाखोली वाहतच होते. एव्हाना त्या संपूर्ण चाळीला त्या नवऱ्या बायकोच्या वागण्याची सवय झाली होती. कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. सगळेच आपापल्या घरात ढाराढूर झोपले होते. तेवढ्यात विरजाला घारू अण्णांच्या बंडीत 2 छोट्या आकाराच्या दारूच्या बॉटल्स दिसल्या. हे ते औषध आहे का, ज्याने दिवसा उंदीर असलेले घारू अण्णा रात्री सिंह बनतात? वेळ अतिशय मंद झाली होती. विरजाची नजर काही करून त्या बॉटल्सवरून हटतच नव्हती. एक मन रोखत होतं तिला, तर दुसरं प्रोत्साहन देत होतं. तिला काही कळतच नव्हतं की नेमकं काय करावं. शेवटी तिच्या एका मनाने बाजी मारलीच. तिने दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं, पण लगेच मागे घेतलं. खुंटीवर अडकवलेली आपली कॉलेजची बॅग काढली. त्या बॅगेच्या एका खिशात 10च्या 2 नोटा होत्या. त्या काढल्या आणि गपचूप मांजरीच्या पावलांनी दबकत उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं. एक वार झोपलेल्या आपल्या आईकडे नजर टाकली आणि मागून दरवाजा ओढून घेतला. विरजाने त्या मिणमिणत्या चाळीतील दिव्यांच्या प्रकाशात एक वार सगळ्या चाळीकडे नजर टाकली. सगळीकडे सामसून होते. सगळे चाळकरी आपापल्या घरात शांत झोपले होते. एकटेच काय ते घारू अण्णा चाळीच्या मधोमध उभे राहून भुले बिसरे गीतो की सीबाका संगीतमाला पेश करत होते. इतका भसाडा आवाज कसा कोणाचा असू शकतो? विरजाला कळेच ना. ती हळूच घारू अण्णांच्या पाठीमागे गेली. ती घारू अण्णांच्या बंडीतून हळूच बॉटल्स काढणार, तेवढ्यात घारू अण्णा वळाले. तशी विरजा पण वळली आणि घारू अण्णांच्या पाठीमागे गेली. मग हा कार्यक्रम अर्धा तास चालू होता. घारू अण्णा वळले की ही वळायची, ही वळली की घारू अण्णाही वळायचे. काही केल्या ही कबड्डी थांबायचं नावच घेईना. शेवटी घारू अण्णा एकदाचे बूट टेकून जमिनीवर बसलेच एकदाचे. हुश. एवढ्या वेळ घारू अण्णांबरोबर कबड्डी खेळून घामाघूम झालेल्या विरजाने पण दमून त्या मातीवरच बसकन मांडली.
जर सकाळी काकूनी अण्णांना चांगलं धोपटलेलं नसतं तर विरजाने आता नक्कीच त्यांना चांगलं कुटून काढलं असतं. इतका त्रास दिला होता अण्णांनी त्या अर्ध्या तासात विरजाला. घामाघूम झालेली विरजा आपल्या कपाळावरचा घाम पुसत होती की तिची नजर अण्णांच्या बंडीतून निसटलेल्या दारूच्या त्या 2 बॉटल्सकडे गेली. तिने पटकन हात पुढे करून त्या बॉटल्स आपल्याकडे ओढून घेतल्या. फायनली मिळाल्याच बॉटल. येस. चेहऱ्यावर एखादा वर्ल्ड कप जिंकल्याचे भाव होते त्या येडपटच्या. जाताना हळूच त्या 10-10च्या 2 नोटा तिने अण्णांच्या बंडीत सरकावल्या. मी चोरी थोडी केली आहे, मी तर विकत घेतले आहेत. अण्णांनी काकूंच्या साखरेच्या डब्यात लपवलेल्या 500 रुपयातून 200 रुपये चोरून विकत घेतलेल्या त्या बॉटल्स विरजाने अवघ्या 20 रुपयात विकत घेतल्या होत्या. शोभते खरी बिझनेसमन देवाय कार्तिक ठाकूरची होणारी बायको. स्वतःच कौतुक करीत ती अखेर झोपी गेली. वेळ सकाळी 7:30ची. रात्री उशिरा झोपल्याने विरजाची झोप मोड चाळीतल्या गोंगाटाने झाली. काय झालं सकाळी सकाळी चाळीत आज? रोज काही ना काही नवीन तमाशा असतो इथे. विरजा काय चाललंय बघायला वरांड्यात आली तर नेहमीप्रमाणे घारू अण्णांची बायको त्यांना त्यांच्या घरात धुत होती आणि त्याची लाईव्ह कॉमेस्ट्री चाळीतल्या प्रत्येक घरात व्यवस्थितपणे ऐकू येत होती. घारू अण्णांची बायको, मी त्या साखरेच्या डब्यात 5,000 रुपये ठेवले होते, ते गेले कुठे? घारू अण्णा मनात, काय खोटं बोलते नालायक. म्हणे 5,000 रुपये ठेवले होते, फक्त 500 रुपये ठेवले होते आणि त्यातले पण फक्त 200 घेतले, बाकीचे 300 रुपये तर तसेच ठेवले होते. किती खोटे बोलशील चांडाळणी. देवा उचल ह्या महामायेला आणि सुटका कर ह्या हडळीच्या हातून माझी. घारू अण्णांची बायको रागाने, मी तुम्हाला मगापासून काही विचारते, काय दातखिळी बसली का तुमची? सांगा लवकर, पटकन सांगा, नाहीतर फोडून काढेन. घारू अण्णा घाबरून, अगं मी काल रात्री कामावरून येत होतो तर एका मोठ्या चोराने माझ्यावर झडप घातली. मी खूप लढलो, प्रतिकार केला, पण त्यांनी चाकूच्या धाकावर माझ्या खिशातून ते 5,000 रुपये काढून घेतले आणि सोबत तुझे काल मला तुझ्या आईच्या अकाउंटमध्ये 10,000 टाकायला दिले होते ते पण चोरून घेऊन गेला तो दुष्ट. मी काय सांगू तुला, कसा मी माझा जीव वाचवला, नाहीतर आज तुझ्या कपाळावरचं कुंकू नाहीसं झालं असतं ग, मिटलं असतं. विरजा मनात रागाने, किती खोटं बोलतायत हे घारू अण्णा. मी कधी यांना चाकू दाखवला? कधी यांच्याकडून पैसे लुटले? ते पण चक्क 10,000? देवा, बघतोयस ना तू किती पाप वाढलं ह्या जगात. इथे घारू अण्णांची बायको विचार करत होती की मी तर 5,000 ठेवलेच नाही तर यांनी चोरलेच कुठून. मी तर फक्त 500च ठेवले होते, त्यातले यांनी 200 घेऊन 300 तर परत डब्यात ठेवून दिले होते. जर 5,000 नव्हतेच मुळात तर त्याची चोरी होणारच कुठून. वरतून माझ्या आईच्या अकाउंटमध्ये 10,000 टाकायला दिले होते, ते पण ढापायचा यांचा विचार आहे. थांबा, तुमची तर मी चांगली साल्टच काढते. आणि त्यांनी परत घारू अण्णांना धुवायला सुरुवात केली. इथे विरजा जरा धास्तावून गेली होती. रात्री तिच्या अंगात संचारलेली हिंमत कधीच उडून छू झाली होती. कॉलेजची बॅग भरता भरता विचारांचे चक्र तिच्या डोक्यात फिरू लागलं. आपण जे केलं ते ठीकच आहे ना, पण किती दिवस असं आतल्या आत घुटमळत बसणार? देवाचा सामना तर केलाच पाहिजे, तो पण आजच. त्यासाठी खूप हिंमतची गरज आहे आणि ती हिंमत ही बॉटल मला देईल. जर बायको समोर उंदीर असलेले घारू अण्णा पिल्यानंतर सिंह बनू शकतात तर मी निदान मांजर तर बनू शकते ना. थोडीशी तर प्यायची आहे, इतुशी तर हिंमत पाहिजे मला. मी कुठे पूर्ण बॉटल संपवणार आहे? छी, माझ्यावर नाही तसले संस्कार, नाही. छी, अजिबात नाही. मी फक्त हे औषध म्हणून घेत आहे, माझ्या भीतीवरचं औषध म्हणून, बस. थोडे घेईन, हिमतीने त्याच्याशी बोलू, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि मग घरी येऊ. एकदम इझी असा सरळ साधा हिशोब मांडला त्या बेडीने. पण खरंच इतका सरळ साधा हिशोब तो पण देवाय कार्तिक ठाकूर बरोबर मांडला जाणार होता का? विरजा, तू गई. विरजाने जरा घाबरतच आपल्या आईपासून लपवत कॉलेजची बॅग भरली आणि निघाली कॉलेजला. वेळ रात्री 11ची. आज कॅफेतील आपली ड्युटीज लवकर संपवून विरजा जरा लवकरच बाहेर पडली होती. तिने तिथून डायरेक्ट रिक्षा केली आणि आली ठाकूर पॅलेसच्या बाहेर. तसे तिला फॉलो करणारे राणा आणि जॉन पण चक्रावून गेले. विरजा आज देवायच्या ऑफिसमध्ये म्हणजेच ठाकूर एम्पायरच्या गेटवर पण आली नव्हती. देवाय नुसता चिंतेने व्याकुळ झाला होता.
तिला काही झालं तर नसेल ना? ती ठीक असेल का? कंटाळून तिने माझा विचार करणं तर सोडून दिलं नाही ना? ती मूव्ह ऑन तर नाही ना झाली माझ्यापासून? 1,000 चिंता त्याच्या डोक्यात फिरत होत्या. शेवटी त्याने न राहून राणा आणि जॉनला तिच्या मागावर पाठवलंच. राणा आणि जॉन आधीपासूनच विरजाच्या प्रोटेक्ट करणाऱ्या सिक्युरिटी टीमला जॉईन झाले. इथे देवाही ऑफिसमध्ये मन न लागल्याने घरी म्हणजे ठाकूर पॅलेसमध्ये आज लवकर परतला होता. इथे विरजाला ठाकूर पॅलेसच्या गेट बाहेर बघून राणा आणि जॉन अक्षरशः चक्रावून गेले होते. मॅम का इथे आल्या आहेत, ते पण इतक्या रात्री अशा लपत? ते अजूनही पुढे काही विचार करणार त्याआधीच विरजाने तिच्या बॅगेतून देशी दारूच्या 2 बॉटल्स बाहेर काढल्या. विरजाच्या हातात दारूच्या बॉटल्स बघून राणा आणि जॉनची बत्तीशी हातात आली. राणा, मॅडम देशी घेतात? विरजा दारूची बाटली घेऊन ठाकूर पॅलेसच्या समोर, अगदी समोर म्हणजे अगदी समोर जमिनीवर फटकल मारून बसली होती. तिने दारूची बॉटल बॅगेतून बाहेर काढली. आधी तर त्या बॉटल्सवर औषधांच्या बॉटल्सवर असतात तशा काही डोसेज घेण्याच्या काही इन्स्ट्रक्शन आहेत का त्या चेक केल्या. ह्या दिव्य मॅडमने म्हणजे 1 बूच घ्यायचं की 2 चमचे दारू प्यायची असं तसे काही न आढळून आल्याने विरजा गोंधळून गेली. म्हणजे नक्की प्यायची तरी किती दारू तिला कळेनासे झाले. शेवटी सुपर इंटेलिजन्स विरजाने एक शक्कल लढविलीच. तिने ठरवलं जोपर्यंत देवाची भीती मनातून जात नाही तोपर्यंत प्यायचं. तिने बॉटल उघडली तसा घाण वासाचा भपकारा सगळीकडे पसरला. तिला अक्षरशः ओकारी आली. तिने परत ते झाकण बॉटलला लावलं. क्षणभर तिचा विचारच बदलला, पण क्षणभरच. देवाचा विचार मनात येताच तिने आपल्या मनातील नकाराची घंटा जबरदस्तीने बंद केली. तिने नाकाला रुमाल लावला आणि ती बॉटल उघडली. 1 बुसभर दारू घेतली आणि नाक दाबून तोंडात ओतली आणि दुसऱ्या क्षणालाच ओकून दिली. अरे रे, अरे रे, छी छी छी, किती घाण, किती घाण, किती घाण आहे ही दारू. छी, कसे पितात ही लोक अशी घाणेरडी चव आणि वास. छी छी, घाणेरडे कुठले. 2 मिनिट ती तशीच बसली, पण परत तिच्या मनातील देवाच्या प्रेमाने उचल खाल्ली. तिने बुसभर घेतली आणि नाक दाबून तोंडात ओतली. यावेळी तिने ती मोठ्या कष्टाने गिळली. तोंड अगदी घाण घाण झालेलं तिचं. चव कडवट होती, पण देवाई ठाकूरच्या कडवट स्वभावाच्या एवढी नक्कीच नाही. पण मग तिने डोळे बंद केले आणि आपल्या मनाला विचारलं, झाली का देवाची भीती कमी? झाली का कमी? तिच्या मनाने खणखणीत आवाजात उत्तर दिलं, नाही. मग मॅडमने दुसरं बूच उचललं, तोंडात ओतलं. परत आपल्या मनाला विचारलं, झाली का देवाची भीती कमी? झाली का भीती कमी? तिच्या निर्लज्ज नालायक मनाने परत खणखणीत आवाजात उत्तर दिलं, नाही. देवाय कार्तिक ठाकूर होताच तसा डरावनी चीज. इतुशा दारूचा देवाय कार्तिक ठाकूर पुढे काय निभाऊ? अशा मग अनेक बुसभर दारू तोंडात गेल्या. 1 अख्खी बॉटल रिकामी झाली, पण तिच्या त्या आगाऊ मनाने तिला परत तेच उत्तर दिलं, नाही. 1 बाटली घेऊन पण तिला हिंमत वाटत नव्हती. मग वैतागून तिने दुसरी बॉटल अख्खी तोंडाला लावली आणि गटागटा प्यायला लागली. इथे जॉन, राणा, सितारा सिंग आणि बाकीचा विरजाचा सिक्युरिटी स्टाफ तर पॅलेसच्या कंट्रोल रूममध्ये जोसेफ आणि बाकीचा सिक्युरिटी स्टाफ CCTV कॅमेऱ्यातून हा सगळा थरार बघत होते. कोणालाच विश्वास बसत नव्हता की ह्या त्याच विरजा मॅडम आहेत. एकदम गरीब स्वभावाच्या, अतिशय संस्कारी, अतिशय लाजाळू, नाजूकशा, कोमल, खूप कमी आणि मृदू आवाजात बोलणाऱ्या, अतिशय घाबरट, अगदी साधं वाऱ्याने पान जरी सळसळलं तरी घाबरून जाणाऱ्या या त्याच विरजा मॅडम आहेत, ज्या आता देशी दारूच्या बॉटल्स घेऊन ठाकूर पॅलेस समोर बसलेल्या आहेत. सगळ्यांचे श्वास थांबले होते. सगळ्यांचीच हालत पतली झाली होती. ते सगळेच एवढे शॉकमध्ये होते की त्यांना त्यांच्या बिग बॉसला म्हणजेच देवाय ठाकूरला साधं इन्फॉर्म करायचं पण भान राहिलं नाही. इथे विरजाच्या 2 बॉटल्स आता रिकाम्या झाल्या होत्या. ती मान खाली घालून त्याच पोझिशनमध्ये बराच वेळ बसली होती. 2 मिनिटे झाले, 3 मिनिटे झाली, 5 मिनिटे झाली, पण ती काही उठली नाही किंवा तिने तिची मान वरती केली नाही. मॅडमना काही झालं तर नाही ना? टेन्शनने सगळ्यांचेच धाबे दणाणले. तिथून पॅलेसच्या कंट्रोल रूममधून जोसेफ, इथून गाड्यांमधून राणा, जॉन, सितारा सिंग सगळेच विरजाच्या दिशेने भीतीने धावत सुटले. सगळीकडे नुसती खळबळ माजली होती. विरजा अजून पण मान खाली घालून पॅलेसच्या गेटच्या समोर फटकल मारून बसली होती.
सगळं अगदी स्लो मोशनमध्ये चालू होतं. तिथून पॅलेसच्या कंट्रोल रूममधून जोसेफ, इथून गाड्यांमधून राणा, जॉन, सितारा सिंग सगळेच विरजाच्या दिशेने अगदी स्लो मोशनमध्ये धावत येत होते. पण तेवढ्यात एक भीमगर्जना झाली. देवाय कार्तिक ठाकूर, तुझ्या अवशीचा गो आली रे आली. आता ह्या विरजा जोशीची बारी आली. त्यानंतर विरजा जोशी जी उसळली. आय हाय, त्याला तोड नाही. जे बाद आले आले आपले गारू अण्णा विरजा जोशीच्या अंगात आले. विरजा जोशीचा तो रुद्रावतार बघून ते सगळे जागच्या जागीच फ्रीज झाले. आजपर्यंत त्यांनी कधीच कोणा दुसऱ्या व्यक्तीला आपल्या महाभयंकर बॉसला शिव्या घालताना बघितले नव्हते. सगळेच त्या डेव्हिलला घाबरायचे, त्याच्यासमोर थरथर कापायचे. पहिल्यांदाच असं काहीतरी होत होतं त्यांच्या आयुष्यात की त्यांच्या बॉसला शिव्या पडत होत्या, त्या पण जबरदस्त असल मालवणीतून. ते पण त्याच्याच घराच्या समोर, ते पण त्याच्याच प्राणप्रिय प्रेयसीकडून, त्याच्याच जानकडून. याला म्हणतात घरचा आहेर. अब आएगा ना मजा भिडू. राणा घाबरत, बॉसला सांगायला हवं. जॉन घाबरत, माझी हिंमत नाही, तू जाऊन सांग. राणा, माझी पण हिंमत नाही, तू जाऊन सांग ना, लई बेकार होणार आहे आज. जॉन, एक काम करूया, जोसेफला सांगूया. राणा, हो हे बेस्ट राहील. तसे ते दोघे जोसेफला कॉल करून सगळ्या परिस्थितीची कल्पना देतात आणि देवायला इन्फॉर्म कर म्हणून लगेच फोन पण ठेवून देतात शहाणे. जोसेफ मनात, हे दोघे असेच करतात नेहमी, मलाच देतात वाघाच्या तोंडी. गॉड प्लीज सेव्ह मी. विरजा मॅडमला तिथे आणि त्या अवस्थेत बघून जोसेफसुद्धा दचकलेला असतो. दारू आणि विरजा मॅम, हे कसं शक्य आहे? मनातल्या मनात विचार करत टेन्शनमध्ये तो देवायच्या स्टडी रूममध्ये जातो. तिथे देवाय काही ऑफिसच्या फाईल्स चेक करत असतो. जोसेफ घाबरत, बॉस, ते मॅमनी पिली आहे जरा जास्तच. देवायला वाटतं की तो आनंदी काकूबद्दल बोलत आहे. देवाय जोसेफकडे जराही लक्ष न देता, सर्वंट्सना माहीत आहे काय करायचं अशावेळी, ते देतील कॉपी काकूंना. तू इंटेलिजन्स टीमची फाईल्स घेऊन ये माझ्याकडे. त्या अटलांडा ग्रुपच्या आतील खबरी अजून मला मिळाल्या नाहीत. व्हाय इट इज गेटिंग डिलेट. 2 मिनिट झाली, 4 मिनिट झाली, पण जोसेफकडून काहीच उत्तर न आल्याने देवायने मान तिरकी करून जोसेफकडे बघितले. तर जोसेफ पांढरा फटक पडला होता. घामाने चेहरा नुसता निथळत होता. देवाय काळजीने त्याला विचारतो, काय झालं? जोसेफ घाबरत, ते विरजा मॅम. विरजाचं नाव ऐकताच देवाय अलर्ट झाला. देवाने घाबरत विचारलं, काय विरजाचं काय? जोसेफ घाबरत, मॅडम देशी दारूच्या बॉटल्स घेऊन गेटच्या समोर बसल्या आहेत. देवाय ओरडत, जोसेफ, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळतंय तू कुणाबद्दल आणि काय बोलतोय? जीव जड झालाय का तुला? जोसेफ, सॉरी सर, पण खरंच गॉड प्रॉमिस, मम्मी प्रॉमिस, पाहिजे तर तुम्ही CCTV चेक करा. माझी ह्याच्यात काहीच चूक नाही, प्लीज, माझी ह्याच्यात काहीच चूक नाही. विरजा मॅडम, खरंच. देवायने पटापट लॅपटॉपवर CCTV कॅमेरे चेक केले. त्याला अजूनही ते खरं वाटत नव्हतं. काहीतरी बकवास करतोय जोसेफ. खोटं, साफ खोटं. माझी निर्मळ पवित्र फुलासारखी नाजूक संस्कारी विरजा असं काही करूच शकत नाही. देवाय अजून पण काही पुढे बोलणारच होता की त्याचं तोंड उघडच्या उघडच राहिलं. विरजा खरंच पॅलेसच्या गेटवर चढून पावशेर मारत होती आणि खाली सगळा स्टाफ तिला खाली उतरवायची विनंती करत होता. विरजा जोशी फुल जोशात, नरसळ्या, भुईनळ्या, निघ बाहेर, अरे निघ की बाहेर, भेंडी कुठला, नाहीतर मीच येते आतमध्ये आता. ह्या विरजा जोशीची सटकली. तसा देवाय ठाकूर जोरात दचकला. हे नेमकं आहे काय? जोसेफ घाबरत, मॅडमच आहे त्या, पण लेटेस्ट मॉडेल. देवाय घाबरत, जरा जास्तच लेटेस्ट दिसतंय. देवायला विरजाचे रूप बघून एवढा जबरदस्त धक्का बसला की धक्क्याने त्याचं तोंड तर उघडच्या उघडच राहिलं होतं. देवाय कार्तिक ठाकूरच्या इतिहासात पहिल्यांदा कुणीतरी देवाय कार्तिक ठाकूरला जोरका झटका असा जोरानेच दिला होता. देवाय हातातलं सगळं काम तसंच सोडून गेटच्या दिशेने सुसाट निघाला.
पॅलेसमध्ये माजलेल्या ह्या सगळ्या गोंधळामुळे सगळा ठाकूर परिवार गडबडून जागा झाला होता. त्यात देवायला बेडरूममधून असं वेड्यासारखं धावत जाताना बघून ते सगळेच आपापल्या बेडरूममधून बाहेर धावत पडले. देवाई आपल्या 15व्या मजल्यावरच्या बेडरूममधून खाली दिवाणखान्यात येईपर्यंत आपले घारूअण्णा उर्फ विरजादेवी दिवाणखान्यात पोहोचल्यासुद्धा होत्या. ए औशीच्या गो तुझ्या देवाई कार्तिक ठाकूर, निघ बाहेर. फुकणीच्या भेटत नाही मला तुझी ही हिंमत. आता बाहेर निघालाच नाही तर नंतर होणाऱ्या राड्याला ही विरजा जोशी जबाबदार राहणार नाही. हां, आली रे आली, आता ह्या विरजा जोशीची बारी आली. अंगावरची ओढणी गळ्यात मफलरपणे बांधलेली, डोळ्यांवर तिथल्याच कोणत्या तरी बॉडीगार्डचा ढापलेला गॉगल, एक पाय राणा भीमदेवी थाटात त्या काचेच्या टीपॉयवर ठेवलेला आणि तोंडात सलगपणे शिव्यांचा सतत भडीमार. देवाईला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो नक्की पाहतोय ते नक्की काय पाहतोय ते ना त्याच्या मेंदूला कळत होतं ना हृदयाला. नाही नाही, ही माझी विरजा नाही. माझी विरजा सुंदर, सुशील, संस्कारी, लाजाळू विरजा अशी कधीच नाही वागणार. ही विरजाच्या रूपात नक्की आहे तरी कोण? विरजाला अशा अवतारात बघून देवाईचे सगळे होश उडून गेले होते. डोळे पांढरे झाले होते. वाचा बसून गेली होती. आयुष्यात पहिल्यांदाच देवाई ठाकूर कोणाला घाबरला होता. ओ क्या है ना, लाइफ में बहुत सारी चीजें पहली बार ही होती है मामू. देवाईच्या भीतीने पांढरा फटक पडलेला चेहऱ्याकडे बघून घरातले पण सगळेच टेन्शनमध्ये आले. ज्याला सगळं जग घाबरतं, अक्षरशः थरथर कापतं, त्याच्या पायात अक्षरशः लोटांगण घालतं, तो देवाई कार्तिक ठाकूर पण कोणाला घाबरतो आहे? कोण आहे ही अशी विरजा जोशी, जिला द मोस्ट डेंजरस, द मोस्ट क्रुएल द देवाई कार्तिक ठाकूर पण थरथर कापतो? आनंदी रागाने, ए मुली, काय चालवलंयस हा फालतूपणा? कोण आहेस तू? विरजा, ओ मदर इन लॉ, थंड. हां, काय थंड? नाहीतर रागाने चुकून माकून किडनीत अटॅक यायचा तुमच्या. हां, तर आजच्या ठळक बातम्या. ये मेरा ससुराल है और मैं यहाँ की जयकान शिकरे म्हणजेच सौभाग्यवती भव विरजा देवाई ठाकूर. स्वागत नहीं करोगे आप हमारा? नाहीतर आता फक्त राडा. असं बोलून विरजाने बाजूला असलेला चीनमधून खास करून मागवलेला मिंग डायनास्टीचा तो मिलियन्स डॉलरचा अतिशय दुर्मिळ, अतिशय अँटिक असलेला वास उचलला आणि क्षणार्धात खालच्या मार्बल फ्लोअरवर फोडला. ख्याळ खटाक. विरजाचे ते बोलणं आणि तो मध्य अवतार बघून अख्ख्या ठाकूर खानदानाच्या पायाखालची जमीन निसटली. जॉन, बापरे, बॉस तो बॉस, मॅडमचा जलवा पण काही कमी नाही आहे. ध्रुव, आरारारा, खतरनाक. काही पण म्हणा, वहिनींची एंट्री सॉलिड आहे. जे बात. डोळ्यावर गॉगल, ओठात अस्सल गावरान शिव्या, गळ्यात गुंडांप्रमाणे अडकवलेली ओढणी, हातात देशी दारूची अर्धी भरलेली बॉटल आणि गब्बरच्या आवेशात एक पाय तो त्या काचेच्या टीपॉयवर टक 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 करीत बोले तो एकदम ओरिजिनल संस्कारी मवाली. देवाई के तो एकदम तोते उड गए, बोले तो एकदम सिट्टी बिट्टी गुल. तो तिच्याकडे बघतच बसला. माझ्या संस्कारी विरजाच्या रूपात हे ध्यान आहे तरी कोण? शब्द सुचत नव्हते आणि रागही आवरत नव्हता त्याचा. डोळे संतापाने लालबुंद होत होते आणि हातांच्या मुठी आत वळल्या जात होत्या. तो तसाच पुढे आला आणि त्याने विरजाचा हात खचकन खेचून तिला आपल्याकडे ओढलं. तशी विरजा दणकन त्याच्या त्या पोलादी छातीवर आदळली. डोकं क्षणभर सुन्न झालं. डोक्यातले सगळे दिवे फटाफट फुटले गेले. म्हटलं तर एकदम कंप्लीट काळोख मेंदूमध्ये. आपलं ते सुन्न डोकं दोन्ही हातांनी घट्ट पकडत तिने त्या 6.5 फुटी उंच भिंतीकडे एक वार बघितले. तसं डोळ्यात हळूवार पाणी तरळलं आणि मन एकदम नाजूक कसकट्याचं झालं. एक हलका धक्का आणि लाखो तुकडे. देव. जवळजवळ 2 महिन्यांतर ती त्याला बघत होती. अश्रू नुसते थेंब थेंब हृदयातून वाहत होते. पण नंतर त्याच हृदयाचा त्याने मांडलेला छळ आठवला आणि नुसता अंगार पेटला विरजाच्या त्या काळजात. देवाई रागाने, तुला थोडीशी तरी अक्कल आहे का ग? तू आता कशी वागत आहे ते थोडं तरी कळतंय का तुला? कसली बिकार थेरं लावली आहेस ही स्टुपिड. तुझ्या 750 पिढ्यात तरी कुणी झालं होतं का ग गुंड, जे तू आज गुंडी बनून इथे आली आहेस?
तशी विरजाही संतापाने फुटली. विरजा ए बाराच्या तसा देवायचा जो एवढा मोठा रागाचा ढोल होता तो एका क्षणातच फुटला. बिचारा देवाई बाबू 440चा व्होल्टाचा झटका लागून तोंड आवासून तिच्याकडे बघतच बसला. अरे हे काय आहे, ही काय बोलते आणि ते पण मला, आणि हे असं. विरजा देवींचा झटका होताच एवढा भारी, एका शब्दातच गारज झाली आपली देवाई बेबी. एक देशी नारी देशी के साथ सबसे भारी. विरजा रागाने. जास्त बोलायचं नाही हा. तू विचार करतो का बोलताना वागताना दुसऱ्यांच्या मनाचा इत्तुसा? हां करतोस का? सांग ना. एक क्षण नाही लागत तुला दुसऱ्यांचे मन पायदळी तुडवायला, काळजाचा नुसता चुरा चुरा करायला, आणि तू मला सांगणार का कसं वागायचं, कसं बोलायचं ते? हा रे रताळ्या. ओ द श्रीमंत शेठ, पाषाण हृदयी, द मोस्ट पॉवरफुल, द देवाय कार्तिक ठाकूर. सांगा की आता दातखिळी बसली माझ्यासमोर. उत्तर नाही का तुमच्याकडे, की द्यायचं नाही? बत्ताशा, फार ऐकलं हां तू आजपर्यंत तुझं, पण त्याचं काय आहे ना, आज या विरजा जोशीची लई म्हणजे लईच चटकली आहे. त्यामुळे अगदी लाईनीत राहायचं, नाहीतर नंतर होणाऱ्या राड्याला ही विरजा जोशी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे ठाकूर शेठ आज आवाज एकदम खाली. दारूच्या नशेत शब्द नाही, नुसत्या ठिणग्या फुटत होत्या विरजाच्या मुखातून. आजपर्यंत तिच्यावर झालेल्या सगळ्या अन्यायाचा नुसता विस्फोट होत होता तिच्या या रागातून. लहानपणी ज्या वडिलांवर जीवापाड प्रेम केलं ते एका क्षणात सोडून गेले, आणि आता तरुणपणी तिचं पहिलं प्रेम तिला सोडून जात होतं. परत तिच्या आयुष्यात कधीच न येण्यासाठी, परत एकदा प्रेमाच्या आधारासाठी तरसणार होती ती. का म्हणून प्रत्येक वेळी तिनेच सगळं सहन करायचं? का कोणी कधीही तिच्या आयुष्यात मन मानेल तेव्हा यायचं आणि मन मानेल तसं वागायचं? कधीपर्यंत हेच चक्र चालू द्यायचं आणि विरजाने मूग गिळून गप्प राहायचं? बस खूप झालं, आता नाही सहन करणार ही विरजा जोशी. दुनियेचा हा जुलूम आता फक्त राडा करणार, आणि आपल्याला त्रास देणाऱ्याला पण तेवढाच त्रास देणार, तो पण तेवढ्याच प्रमाणात. त्यांनाही जरा कळू दे, जेव्हा मन तुटतं तर काय त्रास होतो, काय छळवाद मानला जातो त्या हृदयाचा. इट्स पे बॅक टाईम अँड एव्हरीबडी हॅव टू पे व्हेरी व्हेरी हेविली दिस टाईम. आणि याची सुरुवात तुमच्यापासून झाली आहे देवाय कार्तिक ठाकूर. विरजा ओरडत. देवाय कार्तिक ठाकूर. देवाय पण ओरडत. हाऊ डेअर यू टू टॉक टू मी लाईक धिस. देवाय नुसता रागाने थरथर कापत होता. त्याला सहनच होत नव्हतं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या आपल्या प्रेमिकेचं असं फालतू वागणं, बोलणं, ते पण आपल्या घरच्यांच्या समोर चाललेला हा तमाशा. भयंकर रागावलेला होता तो, भयंकर म्हणजे भयंकर. देवाय अजून पण पुढे काही बोलणार तितक्यातच विरजाने संतापाने फळाच्या ट्रेमध्ये असलेला चाकू उचलला, देवायच्या दिशेने रोखला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या गळ्यातला टाय जोरात ओढत आपल्या जवळ खेचलं. विरजा रागाने. भुळनळ्या, चड्डीत राहायचं हां, चड्डीत. एकदा सांगितलं ना, आता माझी सटकली, परत काय माझ्या नादाला लागतो रे नरसाळ्या. विरजाच्या त्या अचानक पवित्र्याने देवाई ही क्षणभर स्तब्ध झाला. समोर दिसत असूनही त्याला हे सगळं घडतंय ते खरंच वाटत नव्हतं. माझी जान माझ्यासमोर अशी वागूच कशी शकते? बाकीचेही सगळेच टेन्शनमध्ये आले होते. तर याचा पुढचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचा भागसुद्धा नक्की ऐका. थँक्यू.